येत्या काळात? हे बघा, शेवटी टोलला कोणाचंही म्हणजे आता जे नवीन टोल येत आहेत त्याला विरोध नाही, कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवलाय, त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाहीये, पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे, महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे, ते असतं का? बरं, टोल तुम्ही तो जो रस्ता बनवलाय तो किती काळात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही जेवढे पैसे घेताय हे सगळं नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण हे तुम्ही सुविधा देणार नाही आम्हाला, 4-4, 5-5 तास आम्ही लाईनीत उभं राहायचं. तुम्ही नियम तर पाळायला चालू करा. ती पिवळी लाईन उगाच मारली आहे का? झोपायला मारली आहे का? मुंबईला गतिमान करण्यासाठी म्हणून कोस्टल रोडचं काम हाती घेतलं. त्यानंतर त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आम्ही ह्या रोडवरती कुठच्याही प्रकारचा टोल लावणार नाही. आणि त्यानंतर सरकारनं आत्ताची सरकारची भूमिका आहे की या रस्त्यावरती सुद्धा टोल लावला जाईल. सह्याद आपलं समृद्धीवर रस्ता चालू व्हायच्या आधी टोल लागला, तर आपण हे काय बोलतोय? बरं, आजूबाजूला काही फेन्सिंग नाही, कुठूनही प्राणी येत आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, काहीही चालू आहे. याची उत्तरं शेवटी द्यायची कोणी?